मित्रांनो, दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागून वर्ष लोटलं, पण कित्येक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. त्यातला 19वा प्रश्न माझा असा आहे, आपल्याला आठवतंय का, अर्बन नक्षल म्हणून काही लोकांना अटक करण्यात आली होती. नरेंद्र मोदींची हत्या करण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यामध्ये सुधा भारद्वाज नावाची एक महिला होती. तिची पोलीस कस्टडी वाढवून घेताना योग्य त्या न्यायालयापुढे अर्ज केला गेला नाही, त्यामुळे तिची वाढीव जी पोलीस कोठडी मिळाली ती अवैध ठरते. या तांत्रिक मुद्द्यावर डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज तिच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केला होता. परम आदरणीय, महाभयंकर आदरणीय मायबाप उच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज या महिलेला जामीन दिला. त्या आधारावर 100% तशाच्या तशा ग्राउंडवर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातल्या शूटर व्हर्जन 2 मधल्या शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांच्या वकिलांनी त्यांना 100% त्याच ग्राउंडवर जामीन मिळण्यासाठी मायबाप उच्च न्यायालयात अर्ज केला होता, डिफॉल्ट जामिनासाठी. न्याय व्यवस्था अत्यंत निपक्षपातीपणे काम करते बरं का, सांगून ठेवतोय. सुधा भारद्वाजला ज्या मुद्द्यावर जामीन दिलाय ना हायकोर्टाने, त्याच मुद्द्यावर 6 वर्ष झाली या दोघांचे जामीन अर्ज प्रलंबित आहेत. आहे का नाही निपक्षपातीपणा? कारण विचारू नका, कारण विचारू नका. त्यांच्यावर आरोप मोदीनं मारल्याचं कट रचल्याचं आहे ना, फालतू आरोप आहे. इथे दाभोळकरांची हत्या केल्याचा आरोप आहे. कायदे बिदे सगळे तुच्छ आहेत त्यापुढे.